नीलमताई गोरे ज्या उपसभापती आहे त्यांच्यावर महाविकास आघाडीनं अविश्वास व्यक्त केलेला आहे। सभापतींना तसं आम्ही आमच्या माध्यमातून अविश्वासचा प्रस्ताव दाखल केलेला आहे। पुढचा निर्णय सभापती घेतील, परंतु नीलमताईवर अविश्वास आम्ही व्यक्त केलेला आहे, सत्य आहे। राज्यामध्ये विभिन्न घटना घडत आहेत। एकंदरीत जोगेश्वरीची घटना असो किंवा जालना प्रकरण असो, कायदा सुव्यवस्थेचे दिनबडे निघताना पाहायला मिळत आहेत। कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे काढत असताना राज्याच्या एका मंत्रीवर एका भगिनीनं कशा पद्धतीनं आरोप केले हे आपल्या समोर आहे। काल त्या मंत्र्यांनी मी आपल्या माध्यमातून बघितलं की मी हक्कभंग दाखल करेल, परंतु त्या भगिनीनं एक 8-10 दिवसापूर्वी तसं पत्रच माननीय राज्यपालांना दिलेलं आहे। आणि या भगिनी मला असं वाटतं फार याच्यावर नाव घेणं सगळ्यांसमक्ष हे अयोग्य आहे, पण अशा एखाद्या महिलेविषयी एखाद्या मंत्र्यांनी वागणं, जर कायद्याचे रक्षकच भक्षक होत असतील तर कायद्याचं रक्षण कोणी करायचं हा प्रश्न निर्माण झालेला आहे राज्यामध्ये। आणि त्याच्यामुळे महायुतीचं सरकार असेल, राज्याचे मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, हेच अशाला प्रोत्साहन देतात की काय अशा प्रकारची स्थिती आहे। गोरे यांनी आमदार रोहित पवार आणि त्याचबरोबर काही माध्यमांवर या संदर्भामध्ये हक्कभंग आणण्याचा प्रस्तावही दिलेला आहे, म्हणजे नोटीस बजावली आहे। हे पहा, माझ्याकडे त्याचं पत्र आहे, त्या भगिनीचं स्वतः लिहिलेलं आहे, स्वतःच्या सहीचं पत्र आहे। आणि ते फार काही जुनं नाही, त्यांचं म्हणणं होतं जुनं प्रकरण आहे, परंतु आत्ताचं फेब्रुवारी महिन्यातलं पत्र त्या भगिनीने राज्यपालांना दिलेलं आहे। माझ्याकडे ते पत्र उपलब्ध आहे। त्यामुळे गोरे हा फुकटचा आव आणत असतील, परंतु गोरे याच्यामध्ये 100% दोषी निघतील। आणि मला असं वाटतं सभागृहात वेगवेगळ्या आयुधाच्या मार्फत याविषयी सरकारला जाब आम्ही निश्चित विचारू। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही बेरोजगारांसाठी बनली आहे। मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना ही बेरोजगारांसाठी आहे, मात्र यामध्ये नाशिकमधील एका संस्थेच्या कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा झाला दिसत। खरं तर हे सगळ्या गोष्टी राज्य कशा पद्धतीनं चालू आहे, घोषणा मोठ्या होतात, लाडकी बहीण लाडका भाऊ, पण प्रत्यक्षात नाशिकच्या एका प्रथितयश संस्थेच्या कर्मचाऱ्यांना लाडका भाऊ योजनेचा फायदा मोठ्या प्रमाणावर पोहोचवला गेला आहे। संबंधित अधिकारी कोण आहे, कोणी अशा पद्धतीनं हा फायदा पोहोचवला, सगळ्यात आधी त्या खात्यावर, त्या खात्याच्या मंत्र्यावर, त्या खात्याच्या सचिवावर कारवाई झाली पाहिजे। जर तुम्ही नुसती संख्या दाखवत असाल आणि ज्याला गरज आहे त्याला लाडका भाऊ योजनेचा फायदा मिळत नसेल, तर मला असं वाटतं ही योजना कोणासाठी होती आणि सरकारचं याच्यावर कशा पद्धतीनं निगराणी होती हा प्रश्न आहे। 10 कोटी रुपये खर्च करून एक सेंटर उभारलं जाणार आहे मीडियावर वॉच करण्यासाठी। राज्य सरकार 10 कोटी रुपये खर्च करणार आहे यासाठी। कुठल्या बातम्या येतात, कशा बातम्या येतात, या सगळ्यांवर वॉच ठेवला जाणार आहे। मला वाटतं हा वॉच ठेवणं आहे की मीडियावर नियंत्रण आणण्यासाठी राजकीय दबाव, सरकारचा दबाव आहे। मीडिया हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असं आपण म्हणतो, नव्हे आहेच। तिच्यावर निगराणी ठेवण्याची आवश्यकता सरकारला का वाटते हा माझा प्रश्न आहे। सुरेश जसांचे कार्यकर्ता आहे, कारवाई व्हावी, बस, बाकी काय। कारवाई झाली पाहिजे का त्याच्यावर? भैयाजी जोशी यांचं एक वक्तव्य जे आहे ते आज प्रसारमाध्यमांवर फिरत आहे। ते असं म्हणाले आहे की प्रत्येकानं मराठी शिकण्याची गरज नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर तिथे लोकांनी गुजराती बोललं तरी चालतं। मी असं ऐकलं की त्यांनी असं म्हटलं की मुंबईची भाषा मराठी नाही, असंही त्यांनी म्हटलेलं आहे। आणि घाटकोपरची भाषा गुजराती आहे, मग या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। मग ते घाटकोपर असेल, नाही तर कुर्ला असेल, नाही तर महाराष्ट्रातला अन्य कोणताही भाग असेल, या महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। त्या मराठीचा आग्रह आमचा सगळ्यांचा आहे। आणि अशा विचारसरणीला मला वाटतं कोणी छेद देत असेल तर मला वाटतं ही विचारसरणी आताच्या सरकारला
हा जो विचार व्यक्त केलेला आहे तो मान्य आहे का, हा सवाल आम्ही सरकारला विचारू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.